सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. तर आजचा आपला ब्लॉग मराठीमध्ये. सकाळी मस्तपैकी आंघोळ करून सकाळच्या नाश्ता न मता दुपारच्या जेवणाची सुरुवात मी केली या ओव्हरनाईट भिजून ठेवलेल्या ओट्सने. यामध्ये स्वीट टेस्ट ॲड करण्यासाठी थोडा केळी पण ॲड केल्या. आणि यार गुढीपाडवा म्हटलं तर लहानपणी तर मस्तपैकी नवीन ड्रेस घालून गुढी उभारून संध्याकाळी बाहेर फिरायला जाणं मॅडिटरी असायचं. आणि पुरणपोळीचा बेत तर फिक्स असायचा. हे रिच्युअल मी अजून पण फॉलो करते, पण थोडा चेंज झालेला आहे. तर आजच्या पण दिवशी मी बाहेर जाणार आहे आणि तर मला थोडासा इंडो वेस्टर्न लुक करायचा होता. माझा आउटफिट ऑफ द डे. त्यानंतर मला वडापावची इतकी क्रेविंग होत होती, तर मी गेले माझ्या फेवरेट प्लेसवर, दॅट इज हटके वडापाव. आणि यांचा क्रिस्पी वडापाव इज जस्ट नो वर्ड्स फॉर दॅट. आणि त्यानंतर मी अटेंड करायला गेले सत्यनारायणाची पूजा. आणि इथे काय सुंदर देखावा केला होता यार. गुढीपाडवाच्या निमित्ताने नववर्षाची रॅली होती, त्यामध्ये लेझिम ढोल असं भन्नाट नववर्षाची सुरुवात केली ती. थोडं हेल्दी खायला पाहिजे म्हणून मी हा मिक्स फ्रूट ज्यूस पिला. त्यानंतर अजून हेल्दी पाहिजे म्हणून मी व्हेजिटेबल सँडविच ट्राय केलं. आणि मी गेले होते सावंतवाडीच्या मोती तलावाजवळ. रात्री इतकं सुंदर दिसत होतं मोती तलाव. आणि दिवसाची शेवट माझी झाली पुरणपोळीने, जी की मला दिली होती मेसवाल्या काकूंनी. आणि अशा प्रकारे मी माझा गुढीपाडवा साजरा केला.